Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल राज्यातील युवक युवतींना एकात्मता आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे। या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन सोमवारी पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, मनीषा वर्मा, राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे प्रधान सचिवांची उपस्थिती। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू अपर्णा पालकर, रामास्वामी आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण विभाग महेंद्र कल्याणकर यांच्यासह इतर उच्च अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना गेल्या वर्षी युवकांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य आधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्यासाठी एकात्मता समग्र कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी करण्यात आली। हे सध्या मुंबईच्या एलिफंट टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या परिसरात कार्यरत आहे। राज्य सरकारने नुकतीच पनवेल IIT मधील 10 एकर जागा विद्यापीठाला सुपूर्द केली। विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आणि IIT कॅम्पस दोन्ही येथे येतील। या प्रकल्पाचे बांधकाम 1 मे पासून सुरू होणार असून पुढील शैक्षणिक वर्षात ते जुलै पर्यंत पूर्ण होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नवी मुंबई स्टार्टअप हब म्हणून विकसित होत आहे। महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला आणि मंगलजींनी सांगितलं की पुढच्या जुलैपर्यंत इमारत उभी करायची आहे। मंगलजी, तुम्ही स्वतः लक्ष घातलं तर ती नक्कीच उभी होईल याचा मला विश्वास आहे। कारण या महाराष्ट्रात आणि देशात नव्हे तर देशाच्या बाहेर हजारो इमारती तुम्ही स्वतः रेकॉर्ड स्पीडमध्ये उभ्या केल्या आहेत आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभ्या केल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की ही इमारत ही अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची इमारत या ठिकाणी आणि अतिशय वेगामध्ये ही इमारत या ठिकाणी तयार होईल। खरं तर कौशल्य प्रशिक्षण या विषयाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून चालना दिली। आपले राष्ट्रपती, पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे। भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे। सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्त्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकते। आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वे शतक हे भारताचं शतक आहे। दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे। 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे, 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्युमन रिसोर्स मानव संसाधन तयार करू
तेवढ्या वेगानं आपण विकसित होऊ शकतो. जगाच्या पाठीवर आपल्याला कल्पना आहे की अमेरिका विकसित झाला, युरोप विकसित झाला, मग कोरिया विकसित झाला, त्याच्या आधी जपान विकसित झाला आणि गेल्या 30 वर्षामध्ये चीन हा विकसित झाला. यांच्या सगळ्यांच्या विकासामध्ये त्यावेळी त्यांना जो डेमोग्राफिक डिव्हिडंड होता, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचा जो समावेश होता, त्या तरुणाईला मानव संसाधनामध्ये त्यांनी परिवर्तित केलं, त्यांना कौशल्य प्रशिक्षित केलं, त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग केलं आणि हे करत असताना त्या ठिकाणी लोकसंख्येचे दोन्ही भाग, पुरुष आणि स्त्री या दोघांचंही महत्त्व ओळखून या सर्वांना देशाच्या मानव संसाधनाचा भाग केलं आणि त्यातूनच हे देश विकासाकडे गेले, हे विकसित देश झाले. आणि ही सगळी परिस्थिती ओळखून मोदीजींनी या ठिकाणी कौशल्य विकास विभाग सुरू केला आणि कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार करायचं अशा प्रकारचा हा जो काही विचार मांडला, त्याला जी गती दिली आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी आपण कौशल्य प्रशिक्षणाचा विभाग हा वेगळा केला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणावर आपण भर सुरू केला. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे स्किल सेक्टर्स आपण आयडेंटिफाय केले. कुठल्या स्किल सेक्टर्सला पुढे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे ते आयडेंटिफाय केलं. इंडस्ट्रीची नीड काय आहे ते आपण आयडेंटिफाय केलं आणि मग त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम करणं सुरू केलं. तर म्हणजे याचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य होतं की ज्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ITIची इंडस्ट्रीसोबत एंगेजमेंट केली. आज सर्वाधिक महाराष्ट्रातले ITI हे इंडस्ट्रीसोबत त्या ठिकाणी टायअप करून कुठे दत्तक योजनेतनं इंडस्ट्री करता ह्युमन रिसोर्स तयार करतायत आणि त्यामुळेच आज खरं तर अनेक वेळा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमधले आमचे जे तरुण आहेत ते इंजिनियर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतात, पण ज्यांनी ITIमध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना मात्र तात्काळ त्या ठिकाणी जॉब मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. राज्यपाल रमेश बैस म्हणाले की भारताने 3 शतकापूर्वीची जागतिक कौशल्य भांडवल दर्जा परत मिळवावा. डॉक्टर अपूर्व पालकर का हृदय से अभिनंदन करता हूँ. देवियों और सज्जनों, सैमुअल हटनिक की पुस्तक द क्लेश ऑफ सिविलाइजेशन के अनुसार वर्ष 1750 में विश्व व्यापार में भारत की हिस्सेदारी लगभग 25% थी. कपास, ऊन, लिनेन और रेशम में हमारा कपड़ा माल दुनिया भर में प्रसिद्ध था. एक छोटे से माचिस के बॉक्स में समा जाए ऐसी सिल्क की साड़ियाँ यहाँ हमारे देश में तैयार होती थी. हम गहने, जेम्स स्टोन, मिट्टी के बर्तनों, चीनी मिट्टी के बर्तनों और हर तरह की गुणवत्ता और मिट्टी के पात्र के लिए भी जाने जाते थे. भारत देश धातु विज्ञान में अग्रणी था, जो लोहे, स्टील, चांदी और सोने के बेहतरीन कामों के लिए जाना जाता था. भारत में वास्तुकला और इंजीनियरिंग चरम सीमा पर विकसित हो चुकी थी. भारत न केवल सबसे बड़े जहाज निर्माण करने वाला देश था, बल्कि इसके पास भूमि के समुद्र के द्वारा महान वाणिज्य और व्यापार भी था, जो सभी ज्ञात सभ्य देशों तक फैला हुआ था. कहने का तात्पर्य, हमारा देश 3 शताब्दी पहले ही दुनिया का स्किल कैपिटल रहा है. उन ऊंचाइयों को फिर से एक बार हासिल करके देश को दुनिया का स्किल कैपिटल बनाना, इस दिशा में हमारा प्रयास होना चाहिए. स्किल युनिव्हर्सिटी होते त्याच्या भूमिपुत्राला या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब, त्यांच्यामुळं कौशल्य विकासाचा दिवस महाराष्ट्राला दिसला. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या खात्यामार्फत जे कौशल्य विकासाचे केंद्र होते ते आदरणीय मंगलप्रभात ओढाजी, माझे विधिमंडळातील सहकारी प्रशांतजी ठाकूर, महेशजी मालदी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी,
मी देवेंद्रजींचा उल्लेख असा केला की देवेंद्रजी आपल्यामुळं हा महाराष्ट्राला दिवस मिळालेला आहे. तर मला आठवतं 2015 किंवा 2016च्या दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडनं कौशल्य विकास हे वेगळं खातं आपण केलं आणि कौशल्य विकासातनं मुलं घडली पाहिजेत. ITI सारख्या विद्यार्थ्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग जगतामध्ये नोकरी मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी आपण निर्णय घेतला. आणि योगायोग कसं आहे बघा की आपल्या उपस्थितीमध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीचा भूमिका होते आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अतिशय चांगला कार्यक्रम तर आहेच, परंतु महाराष्ट्राच्या जे 9वी 10वी 11वी 12वी त्या वर्गांमध्ये शिकत असतात त्या मुलांसाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे की त्यांना देखील आता उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळतील. मी आज देवेंद्रजींना दुसरी ग्वाही या ठिकाणी देतो. माझं मंगलप्रभा थोरासाहेबांची चर्चा झाली की जोपर्यंत स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री हे जोपर्यंत एकत्र काम करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की जास्त जॉब देखील क्रिएट होणार नाही. आणि म्हणून येत्या महिन्याभरामध्ये आम्ही देखील दोघं मिळून असं एक धोरण आणलं की इंडस्ट्रीला नक्की काय पाहिजे. म्हणजे पनवेलमध्ये आज जरी युनिव्हर्सिटी झाली असली तरी पनवेलच्या आजूबाजूला ज्या काही MIDCs आहेत किंवा आता विमानतळ होत आहे किंवा आमचा जो समुद्र किनारा आहे त्याला नक्की कसं एज्युकेशन पाहिजे या संदर्भात मी मंगलप्रभा थोरासाहेबांची चर्चा करेन. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे MIDC आहेत तिथं आम्ही दोघं मिळून अशा पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंट युनिट प्रत्येक ठिकाणी उभी करण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांना देतो. आणि कुलगुरूंना देखील मला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी स्वतःहून कबूल केलं, प्रशासनामध्ये असताना देखील स्वतःहून कबूल केलं की 6 महिन्यामध्ये या सगळ्याला गती आली. जास्त याच्यावर मला चर्चा करायची नाही, पण 6 महिन्यामध्ये गती आली हे अधोरेखित आपण केलं आहे त्याबद्दल मला मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. आणि मंगलप्रभा थोरासाहेबांना एक विनंती अशी करायची आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा देखील कदाचित योगायोग आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री होतो 2.5 वर्ष मागे आणि देवेंद्रजी तुमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही मला एकनाथजी शिंदे आणि आपण मिळून मला उद्योगमंत्री केलं. पण उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना एक 10,000 स्क्वेअर फीटची बिल्डिंग नवी कोरी बिल्डिंग रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये आम्ही उभी करून ठेवली आहे स्किल डेव्हलपमेंटच्या नावानं. तर त्या ठिकाणी आपण जर अशाच पद्धतीचं कारण रत्नागिरीपासून इथे यायला 350 किलोमीटर लागतात. ITI भी यहाँ पर रहेगी और जो कॉमन फैसिलिटी बनेगी प्लेग्राउंड से लेके जिम से लेके वो जो स्किल यूनिवर्सिटी के बच्चों के लिए उपलब्ध होगी वो हमारे ITI के बच्चों के लिए भी उपलब्ध होगी. और माननीय देवेंद्र जी मैं आपके सामने ये भी ध्यान दिलाना चाहता हूँ कि इसकी शुरुआत नवनाथ जी करके एक पत्रकार हैं उन्होंने सबसे पहले ये विषय निकाला कि यहाँ का हॉस्टल बहुत खराब अवस्था में है और वहाँ से ये शुरुआत हुई और आज वो हॉस्टल की जगह पर बड़ी स्किल यूनिवर्सिटी तो बना ही रहे हैं, हॉस्टल भी वापस बनाएंगे. मैं बात को लंबा नहीं खींचूंगा. हमें माननीय गवर्नर साहब को सुनना है. गवर्नर साहब के बारे में आप सबको जानकारी है. 7 बार छत्तीसगढ़ जैसे इलाके से वो मेंबर ऑफ पार्लियामेंट लगातार चुनकर आए. अटल जी की सरकार में भी वो मंत्री थे और आज हमारे यहाँ पर वो हम सबको मार्गदर्शन करने के लिए उपस्थित है. माननीय हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे ने भी इस कार्यक्रम के लिए शुभकामना संदेश भेजा है. उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. और जो महाराष्ट्र सरकार ने डिपार्टमेंट के लोगों ने बहुत मेहनत की है, बहुत मेहनत करके शुरुआत की. और देवेंद्र जी मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूँ माननीय उदय सामंत जी जो हमारे पालक मंत्री हैं और इस इलाके के अंदर जिनके कारण से विकासों का बहुत बड़ा काम शुरू हो रहा है उनका मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूँ. उदय सामंत जी आपके मार्गदर्शन में माननीय देवेंद्र जी के मार्गदर्शन के अंदर हम शुरुआत 1 मई से यहाँ पर कष्ट संधि करेंगे और हमारी ये पूरी तैयारी रहेगी कि अगले जुलाई में ये सेशन शुरू हो उसके पहले ये बिल्डिंग आपको तैयार मिले. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपालसह प्रिया हजबनचा रिपोर्ट पनवेल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.